जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना आजचा प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. आज संध्याकाळी 10 वाजता जाहीर प्रचार संपणार आहे. आंबेगाव तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध शिवसेना, म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना नाही, ते एकनाथ शिंदेची शिवसेना, जे धनुष्यबाण विरुद्ध घड्याळ असा प्रचार चालू आहे. परंतु आंबेगाव तालुक्यामध्ये 2 शिवसेना आणि शरद पवारांची तुतारी एकत्र आलेली आहे. आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे वरिष्ठ नेते सांगतायत की आम्ही या ठिकाणी तटस्थ आहोत, आम्ही एकनाथ शिंदेच्या शिवसेनेसोबत नाही. परंतु आंबेगावमधलं चित्र मात्र 2 शिवसेना एकत्र दिसत आहेत. काही ठिकाणी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे तालुका प्रमुखांची पत्नी तुतारीच्या पक्षामध्ये जाऊन तिकडनं उमेदवारी घेतलेली आहे. म्हणजे हे सगळं जे काही चालू आहे ते एकत्रित असं दिसतंय की दिलीप वळसे पाटलांना टार्गेट करून विरोधकांनी एकत्र येऊन वळसे पाटलांचा करेक्ट कार्यक्रम करायचा प्रयत्न दिसतोय. शेवटी मतदार सुज्ञ आहे, कोणाला मतदान करायचं कोणाला नाकारायचं हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. घोडेगाव पेठ गटामध्ये मात्र या ठिकाणचे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे शिवसैनिक तटस्थ आहेत आणि ते घड्याळासोबत आहेत. आता आपल्यासोबत शिवसेनेचे युवा नेते नंदकुमार बोराडे आपल्यासोबत आहे. भाऊ, काय नक्की तालुक्यात चाललंय काय नेमकं? जय महाराष्ट्र साहेब. जय महाराष्ट्र. आता आपण जे सांगितलं तालुक्यामध्ये, तसं पाहिलं तर आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची तुतारीची काँग्रेस आहे आणि असे इतर पक्ष अशी महाविकास आघाडी आम्हाला माहीत आहे. आणि आता ह्या दोन्ही शिवसेनेबाबत जर बोललात तर शिंदे गटाशी म्हणजे गद्दारांशी जुळून घ्यायचं नाही आणि त्यांची युती करायची नाही असे आदेश आहेत. तरी आता काही ठिकाणी हे जे दिसतंय, कुठे दिसतंय, कुठल्या गटात गणात? पारगाव गटात आहे. पारगाव गटातली काय परिस्थिती आहे? पारगाव गटात आता तिथं धनुष्यबाणासोबत आमच्या मशालीची जे उमेदवार आहेत, कोण आहे मशालीचे उमेदवार? त्या वाळूंज मॅडम आहेत. तर त्यांना पक्षाने बी फॉर्म दिलेला आहे. त्यामुळे आमच्या अधिकृत पक्षाचे उमेदवार ते आहेत. आता तिथे मतदान कसं होणार? म्हणजे तिथले मशालीचे मतदार किंवा मशालीचे उमेदवार जिल्हा परिषदेला धनुष्यबाणाला मतदान करणार? तसं नाही. बघा, जो उद्धव बाळासाहेब ठाकरे, उद्धव साहेबांना ज्यांनी त्रास दिला, त्यांचं मुख्यमंत्रीपद घालवलं, पक्ष चोरला, चिन्ह चोरलं, असे चिन्ह ते ज्या गद्दारांनी हे केलं, तर त्या गद्दारांशी मला नाही वाटत कोणता शिवसैनिक किंवा तिथे तुम्ही निवडणूक एकत्र लढता ना, याचा अर्थ वेगळा काय? आज तिथले जे निष्ठावान शिवसैनिक आहेत ते आमच्या मशालीच्या उमेदवाराला नक्की मतदान करून निवडून आणतील. पण साहेब, मुद्दा असा आहे, चर्चा वास्तव झाली पाहिजे. तुम्ही एकीकडे सांगता गद्दारांना थारा नाही, उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरून ज्यांनी हटवलं त्यांना सपोर्ट करायचा नाही. आता तुम्ही पारगाव गटाचं उदाहरण तुम्हीच दिलं. पंचायत समितीला उमेदवार कोण आहे, कुठल्या पक्षाचा? उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा. झेडपीला कुठल्या पक्षाचा उमेदवार? एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा. तुम्ही तिथे तुमची एकत्र अलायन्स आहे ना. आता कसं व्हायचं साहेब, मी एक घोडेगावचा शहर प्रमुख म्हणून पदावर मी काम करतो आणि तालुक्यातील इतर ठिकाणी आमचे कोण जिल्हा प्रमुख आहेत वगैरे, त्यांनी पुढं काय गणित आखलंय हे मला तरी काय आता सांगता येणार नाही. फक्त याचा अर्थ काय घ्यायचा तुम्ही सांगा ना. तुम्ही ठीक आहे, पदाधिकारी आहे, पण जाणकार पण आहे ना. लोकांनी काय समजायचं? हा, म्हणजे हा संभ्रम तो आहेच आहे. आता त्याच्यावर तुमच्या पक्षाचे वरिष्ठ काय करत नाही का? तुमचे संपर्क प्रमुख, ते आमदार, काय त्यांचं नाव? आमचे संपर्क प्रमुख सचिन भाऊ आहेत. हा, सचिन भाऊ आहे. मग त्यांचं लक्ष नाही का? तर त्यांना हा विषय माहीत नाही का त्यांच्या कानापर्यंत विषय गेलेला नाही? आता तिथपर्यंत माझा तर काय संपर्क त्यांच्या तेवढं झालेलं नाही. शिवसेनेमध्ये शाखा प्रमुखाला आणि शिवसैनिकाला प्रचंड व्हॅल्यू आहे. तुम्ही तर शहर प्रमुख आहात ना. आता ह्या इलेक्शनच्या काळात तरी माझं मागे महिन्यातून पूर्वी आम्ही भेटलो होतो, पण ह्या गडबडीच्या संपर्क. आता मला सांगा, पारगावमध्ये जिल्हा परिषदेचा उमेदवार अरुण गिरे शिवसेनेचे, पारगाव गणामधले उमेदवार कुठल्या पक्षाचे? पारगाव गणामध्ये एक आमच्या मशालीचा आणि एक तुतारीचा. नाही, तो पारगाव गणामध्ये पारगाव जारकरवाडी आणि पारगाव जारकरवाडीमध्ये आमच्या मशालीचे उमेदवार. बरोबर की नाही? मला सांगा, मशाल आणि धनुष्यबाण यावेळेस प्रचाराला फिरत होते, वेगवेगळे फिरत होते, काही एकत्र फिरत होते? काही वेगळे काही एकत्र असं करत असतील. एकत्र फिरले की नाही?
अखेर लोकांनी काय समजायचं? मग तुम्ही निष्ठेच्या गप्पा मारायच्या आणि इतर ठिकाणी मात्र सोयीनुसार वागायचं. तुमचे जिल्हा प्रमुख काय बोलत नाही. आता जनता जनार्दन मतदार एकदम सुज्ञ आहे. साहेब, मतदार काय निर्णय घ्यायचा तो घेतील. तर तुमच्यामध्ये असा अवमेळ का? केवळ वळसे पाटलांना टार्गेट करायचं म्हणून निष्ठा पण कुठेतरी ठेवायच्या का अशा? आता काय हेच बाकीच्यांचं काय आपण माणसं बोलू शकत नाही. पण आम्ही तर आमच्या पेठ घोडेगाव पंचायत समिती गाणामध्ये आम्ही तर असं मी स्वतः फॉर्म भरला होता. मला एक बी फॉर्म मिळाला नाही. का नाही मिळाला? आमचे जिल्हा प्रमुख काही बी फॉर्म देणार होते राजामध्ये, पण त्यावेळेस काय माझ्यापर्यंत त्यांनी काय ते पोचवलं नाही. नंतर दिला होता का मग? नाही, नंतर दिलाच नाही. मग माझा अपक्ष म्हणून फॉर्म भरला होता मी, आणि कार्यकर्त्यांना मी सगळ्यांनी विचार केला. तर मग आपण अपक्ष फॉर्म भरून 4 दिवस राहिले होते, काय करायचं? सगळ्यांनी निर्णय घेतला असा, या पंचायत समिती गाण्यामध्ये आमच्या माशेलीचा उमेदवार नाही, जिल्हा परिषदला पण आमच्या माशेलीचा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उमेदवार नाही, आणि मग हे गद्दार गटाचे उमेदवार आहेत, यांना जर आपल्याला पाडायचं असेल तर सक्षम समोर त्यांचे समोर जे उमेदवार आहेत पंचायत समितीला कैलास बकाळे आहेत, मंगलताई फुले आहेत, मग गद्दारांना पाडायचं असेल तर दुसरा पर्याय आमच्याकडे हाच आहे. ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे उमेदवार आहेत त्यांना पाठवून देऊन पूर्ण ताकद देऊन त्यांचा प्रचार करून त्यांना निवडून आणायचं आणि ह्या गद्दारांना धडा शिकवायचा, म्हणून आम्ही ते केलेलं आहे. म्हणजे तुमच्या दृष्टीनं एकनाथ शिंदे यांची शिवसेना गद्दारांची शिवसेना, हो, आणि त्यांचे उमेदवार तुमच्या दृष्टीनं गद्दार, हो, त्यांना पाडायचं म्हणून सगळ्याला मदत. हां, कारण का त्यांना निवडून आणणं म्हणजे आम्ही आमच्या डोक्यावर नाचवल्यासारखं त्यांना परत येईल. कारण का तुम्ही पाहिलं आत्ताच मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाली, 25 वर्षाची आमची सत्ता ह्या गद्दारांनी घालवलेली आहे. त्याच्यामुळं त्यांच्याची हातमिळवणी कदापि आमच्या घोडेगाव पंचायत समिती गणातील सर्व पदाधिकारी शिवसैनिकांना कदापि मान्य नव्हती आणि नाही. आता कुरवंडी परिसरामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गेले अनेक वर्ष सुटला नाही. आता देवीदास दरेकर म्हणतात मी माझ्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे, तो लवकरच सुटणार आहे. हे प्रयत्न एकट्या देवीदास दरेकरांचे आहेत का इतरांचे पण आहेत? बघा, त्या पेठच्या पाणी संदर्भात जो प्रश्न आहे तर त्याच्याबाबत आता काय जास्त सांगू शकतो. कारण का हे जे आता तुम्ही म्हणले देवीदास दरेकर हे आमच्या शिवसेनेचे पहिले जिल्हा परिषद सदस्य होते, तर ते फुटून त्या दुसऱ्या पक्षात गेले, माहीत गद्दारी केली. मग त्या पिरियडमध्ये त्यांनी काय काम केलं, दुसरं आधी कोण काय केलं त्याच्यात मला डिटेल नाही त्याला सांगता यायचं त्याचं काय. मग आता जे मतदारांना ते कन्व्हिन्स करतात मी हे करल, मी ते करल, मी ते करल, काय लोकांचा खरोखरच त्यांच्यावर विश्वास आहे का? आता त्यांच्या सुवर्णाताई दरेकर उभे आहे, तुमच्या मंगलताई फुले आहे, इथे कैलास काळे आहे, इथे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पण फूट पडल्याचं कळतंय, भिडे अण्णांचे नातू पण पंचायत समितीला उभे आहेत. कसं चित्र राहील? तसं काय आता ते जे त्यांना आता जिल्हा प्रमुख पद मिळालं त्याच्यामुळे ती जरा डोक्यात हवा गेलेली, ते काय बोलते काय बरळते हे काय कळतच नाही. म्हणजे संतुलन गेल्यासारखं असं मला वाटतंय. कोणाचं संतुलन बिघडलं? तेच आता तुम्ही जे म्हणले जिल्हा परिषदचे जिल्हा शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख हा माणूस आहे ना, कधी काय बोलून वाणी साहेब कळत नाही. इकडे 1 कोटी देतो, तिकडे 30 लाख देतो, 40 लाख देतो, अशा जवळजवळ कोटीचे उड्डाण ह्या थापा मारायचं काम हा माणूस करतोय. त्याला काय अर्थच नाही. म्हणजे फक्त एखाद्याला पैसेच आम्ही दाखवायचं किंवा काय दाखवायचं म्हणून करायचं असं काय. आता लोक कार्यकर्ता आहेत देवीदास दरेकर ना, लढवय्या आहे किंवा कसा आहे त्याच्यापेक्षा ज्या माणसांनी मोठं केलं किंवा कुणी मोठं केलं तर त्या माणसांनाच चॅलेंज करणं किंवा असे बऱ्याच जणांना चॅलेंज त्यांनी बोलण्यात बा असं आता नाही का काळे पाटील म्हणा किंवा असं ते बोललेलं. आता ते काय बोलतोय काय नाही त्याचं त्याला कळत नाही, कधी कसं वागतं ते पण नाही कळत. आता मध्यंतरी त्यांनी भीमाशंकरच्या पुजाऱ्यांना जी धक्काबुक्की केली किंवा मारहाण केली, पण लोक म्हणतात त्यांनी चांगलं केलं. तिथल्या स्थानिक पुजाऱ्यांची वगैरे दहशत दादागिरी आहे काय? त्यांनी केलेली कृती समर्थनीय आहे का कायद्याचा अवलंब करायला हवा होता? कोणती गोष्ट एका हाताने टाळी वाजत नाही. दोघांकडून माझं काय म्हणणं माहिती का, दोघांकडून चूक झालेली आहे आणि अशा देवस्थानच्या मंदिरामध्ये असं घडणं चुकीचं आहे. कायदा सुव्यवस्थेचा पण प्रश्न निर्माण होतो. सर्वसामान्याला वाटतं बाबा हे
तो पुजारी यांना रोजचे बोलला, यांनी त्याला मारलं. कायदा सुव्यवस्था आहे का नाही? म्हणजे कुणी काही मारामारी पुढे करेल, काय धाक राहत नाही ना मग त्याचं कायद्याचं. आता आंबेगाव तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेचे 5 गट आहेत आणि पंचायत समितीचे 10 आहेत. काय राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला किती विजयी गट येतील झेडपीचे? 5 पैकी किती जागा लागतील? आता ते तर काय सांगताय. घोडेगावात काय होईल? घोडेगाव पंचायत समिती गण आणि जिल्हा परिषदचं सांगू शकतो. पेठमध्ये तर आमचा माशाल्याचा उमेदवार आहे. पेठचं काय मला तिकडं काय एवढं काय सांगता येणार नाही. पण घोडेगाव पंचायत समिती गाणामध्ये आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते वर्ग सगळ्यांनी कैलासभाऊ काळे आणि मंगलताई फुले यांना समर्थन दिलेलं आहे. हे तुम्हाला मी क्लिअर केलेलं आहे. का केलं, कसं केलं हे. आणि त्यांची पण कैलासभाऊ काळे यांचं पण गेले 25 वर्ष चांगलं काम आहे. आम्ही पण शिवसेनेत असताना ते आमच्याबरोबर त्यांनी काम केले त्यांच्याबरोबर. आणि त्याच्यामुळं त्यांना त्याचा नक्कीच फायदा होणार आहे दोन्ही पण उमेदवारांना. आणि मला नाही वाटत त्यांना काय दोघांना पण निवडून यायला काय अडचण येईल. कारण का त्यांच्या अपोजिट जिल्हा परिषदेचे जे उमेदवार आहेत आणि तुम्ही तो उल्लेख केला कपिल काळे किंवा काय नाही का पहिलंच प्रश्न विचारला तर कैलासभाऊ काळेंपुढं कपिल काळे हे काहीच मोठं आव्हान अजिबात नाही. कारण का कपिल काळे हे आमचे बिड्यांना काळे माजी आमदार यांचे नातू आहेत. इथपर्यंत सगळं ठीक आहे. पण त्या व्यतिरिक्त त्यांचं सामाजिक राजकीय किंवा काय असं काहीच काम नाही. आणि ज्या काय मीडियावाल्यांनी त्यांनी ते तयार केलेलं AI व्यक्तिमत्व आहे. आणि यांना कोणी उमेदवार मिळत नव्हतं पंचायत समितीला. ते शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख आहेत ते म्हणजे घोडेगावातील 5-6 जणांना तू उभा राहतो का मग कोणच तयार झालं. काय विश्वासार्थ नाही. तयार कसं नाही झालं त्याच्याबरोबर जायचं की विश्वासार्थ त्याची नाही आहे. बाबा हा काही याचा भरोसा, हा आज हे बोलन तर उद्या एक बोलन. मग शेवट कपिल काळ्यांना त्यांनी गाठलं आणि काय केलं असं आम्ही दाखवून किंवा काय त्याला तयार केलं. मला नाही वाटत त्याचा काय उपयोग आहे. तगडं आव्हान कैलासभाऊ काळ्यांपुढं नाही. आणि हा एक केवळ बळीचा बाकरा बनवलेला आहे. आता मला सांगा, तुमच्या या घोडेगाव पेठ गटामध्ये दरेकर यांनी काही विकासाची कामं मार्गी लावली असतील नसतील तर तुम्हाला त्या मतदारसंघाच्या लोकांना माहिती आहे. परंतु पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जो पठार भागाचा होता तो त्यांनी बऱ्यापैकी रन केलेला आहे. आता जी तुमची दरेकर काळेवाडी आहे तिकडचा रस्ता मात्र खराब आहे. लोक सांगतात बाबा यांना गावातला रस्ता नीट करता आला नाही. थोडीशी नाराजी पण त्यांच्यावर आहे. ती खरोखर नाराजी योग्य आहे का निवडणूक म्हणून भांडवल केलं जातं? नाही. आता दरेकरवाडीचा जो रस्ता आहे एकदम मोठमोठे खड्डे मी स्वतः जातो. आणि त्यांच्या दरेकरवाडीतील दरेकरांच्या पण काल मी बाईट ऐकल्यात. त्यांचं म्हणणं बरोबर आहे. आपल्या गावातील एखादा मोठा नेता असेल किंवा गेलो तर आपल्याला त्याचा काहीच उपयोग नाही झाला तर काय त्याचं काय करता. म्हणजे दरेकरांनी विकास कामं केली असती छोटी मोठी किरकोळ सारखं ठीक आहे. पण दुसऱ्यांनी कामं केलेली आपल्या पत्रिकेवर छापायची आणि मीच मोठा आहे असं टिमकी मिरवायची त्याला काय अर्थ नाही. उगाच एक्स्ट्रा बोलून आणि सांगून लोकांना सगळ्यांना माहिती आहे. लोक सगळं आमच्या घोडेगावातील परिसरातील लोक आहे ना सगळ्यांना एकदम चांगले ओळखतात. कोण प्रॉपर आहे आणि कोण हे गारुडी हे सगळं लोकांना कळते. त्याच्यामुळं त्यांनी कामं केली असती थोडीफार. पण आपल्याला संधी कोणी दिली आणि कोणती मोठमोठी कामं आपल्या स्वतःचे नाव करायची. आता कैलासभाऊ काळेंनी पण 15-20 वर्षात मस्त कामं केले. ते कधी असे टिमकी मिळवतात का? केल्यात कामं सगळी. म्हणजे जो करतो ना तो असं बोलत नाही. जो काय करत नाही ना तो असं सांगता नुसतं कायच्या काही बरोबर राहतो. आपल्या सोबत होते उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे घोडेगाव शहर प्रमुख नंदकुमार बोराडे. त्यांचं म्हणणं स्पष्ट आहे की आम्हाला वरून आदेश आहे गद्दारांना सपोर्ट करायचा नाही. आता त्यांच्या दृष्टीनं गद्दार म्हणजे एकनाथ शिंदे यांची शिवसेना. आता ते काय त्यांना लप लावत ते सध्या या घोडेगाव गटामध्ये घड्याळासोबत आहे. घड्याळाचे उमेदवार आहे मंगलताई फुले आणि शिवसेनेचे उमेदवार आहेत या ठिकाणच्या काय त्यांचं नाव सुवर्णाताई दरेकर जिल्हा परिषदेला पंचायत समितीला
जे उमेदवार आहेत त्यांची प्रत्येकाची कामं चांगली आहेत, परंतु या घोडेगाव गटामध्ये चुरस जरी पाहायला मिळत असली तरी दरेकर यांच्यावर जी नाराजी आहे, जे गावचा रस्ता करता आला नाही किंवा इतर त्यांनी जे काही त्यांच्या कमेंट्स होतात किंवा बोलताना चिडचिड वाढते, याचा फटका बसेल असं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या घोडेगाव शहर प्रमुखांना वाटते. आता 6 तारखेला मतदान आहे, एक दिवस अगोदर प्रचार थांबणार आहे आणि नंतर घरोघरी उमेदवार मतदारांना भेटून कशा पद्धतीनं कन्व्हिन्स करतायत, मतदारांना खुश करण्याचा प्रयत्न होणार आहे. कोण खुश करण्यामध्ये कशा प्रकारे सक्सेस होतोय आणि मतदार कोणाला कशा प्रकारे सपोर्ट करतात याच्यावर घोडेगाव गटातील विजयाची गणितं असणार आहे. आता बघूया, घोडं मैदान समोर आहे, कोणाचा टांगापलटी होते आणि कोणाचं घोडं फरार होते. बंधू भाऊ, आपण विघ्नर टाइम्सशी बोललात, जी काय माहिती दिली ते आम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूया. प्रेक्षक हो, आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त विघ्नर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. धन्यवाद. जय महाराज. आणि सर बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.